हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे चिकन पॅटी बर्गर. चिकन पॅटी मी याआधी रेसिपी दाखवली आहे, पण मी ती स्टीम करून बर्गर बनवलेले. पण आज आपल्याला स्टीम नाही करायचं आहे, तर बघूया आजची आपली रेसिपी. मी इथं हे पोटॅटो घेतले. लास्ट टाईम जे आपण कॉर्न घेतलेले फॉईल पेपरमध्ये बटर लावून, त्याच पद्धतीने आपल्याला बटर लावून हे पोटॅटो रॅप करून ओव्हनमध्ये लावायचे आहेत. तर तुमच्याकडे ओव्हन नसेल किंवा मग चूल असेल तर चुलीच्या राखेमध्ये किंवा जो विस्तव म्हणतात त्यामध्ये जर असं फक्त टाकून दिले हे असेच, तर त्यातही खूप सुंदर शिजून जातील. त्यानंतर सगळे पोटॅटोज मी बटर लावून असं फॉईल पेपरमध्ये रॅप करून झाल्यावर दुसऱ्या साईडला मी इकडे व्हेजीस घेतले. ते व्हेजीस आपल्याला ओव्हनमध्ये करून घ्यायचे पोटॅटोसोबतच. तर त्यामध्ये मी घेतलं आहे कॅरेट, ब्रोकोली आणि पोटॅटो. स्लाईसमधले पण पोटॅटो आहेत. एक होल पोटॅटो तर आपण घेतलाच आहे. त्याचबरोबर आपण स्लाईस पोटॅटो पण यामध्ये ॲड केलेले आहेत आणि थोडीशी कॉलीफ्लावर पण आहे. त्यामध्ये मी बटर, सॉल्ट आणि मीठ आणि लाल मिरची पावडर घालून, दही घालून मी मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं होतं थोडा वेळ. तर ते छान असं मॅरिनेट झाल्यावर डायरेक्ट आता मी ओव्हनला घालणार आहे ते. तर त्यासाठी आता मी चिकन पॅटीसाठी मी चिकन खिमा घेतला आहे. तर लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरं आणि मीठ हे मी खिम्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं, जे की सगळी पेस्ट मी मिक्सरमध्ये करून आणि मग ते खिम्यामध्ये सगळं मिक्स करून अर्धा तास मी साईडला ठेवून दिलेलं. आणि त्यानंतर मी पॅटी बनवायला घेतलेलं. आता पॅटी बनवण्यासाठी मी पॅन घेतला आहे. पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये मी हा जो खिमा घेतलेला चिकन खिमा हा 1 किलोच्या थोडंसं कमी होता आणि त्यामध्ये माझे 12 पॅटी झालेले. म्हणजे एकूण 12 बर्गर मी बनवलेले एका दिवसासाठी. आणि बाकीचे उरले होते ते फ्रीझरमध्ये आपण फ्रोझन करून ठेवून दिलेलं आहे. तर आता हे मी पॅटी बनवते आणि ही आपण डायरेक्ट असंच थोडंसं फ्लॅट बारीक पॅटी करून ते आपण डायरेक्ट तेलावर शिजायला घालणार आहे. तर अशी ही सुंदर होते. आणि आपण जी मागची रेसिपी बघितली त्यामध्ये मी थोडंसं शिजवून ते पॅटी बनवलेली, म्हणजे थोडंसं स्टीम करून आणि मग आपण ते फ्राय केलेलं आणि ओव्हनमध्ये बाकीचे बेक केले. असं आपण एक बर्गरची रेसिपी बघितली आहे. आणि हे आपण स्टीम न करता बारीक पॅटी बनवून थोडंसं फ्लॅट तर डायरेक्ट तेलामध्ये आपण सोडून ही पॅटी बनवली, तर खूप सुंदर झालेली. आता मी बर्गरसाठी इकडं लेट्यूस घेतलं आहे. त्यानंतर ऑनियन, टोमॅटो मी कट करून ठेवलेले आहेत. आणि आता माझे जसं एका साईडला पॅटी बनत आहेत आणि एका साईडला मी सॅलड जे बर्गरमध्ये लागणार आहे ते मी कट करून ठेवलेलं आहे. तर आता हे सगळं हळूहळू मी सगळ्या पॅटी बनवून झाल्यावरच एकत्र सगळे मी बर्गर बनवायला घेणार आहे. बाकीचे पॅटी शिजत होत्या, बाकीचे मी बनवत होते. तर असं करत तुम्ही बघू शकतात किती छान होतं. या पद्धतीने पण खूप छान शिजले जात आहेत. आणि जर तुम्हाला कुठं वाटत असेल की थोडं शिजलं नाही तर अजून थोडं तेलावर परतून घ्या. तर खूप सुंदर होतात हे पॅटी. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात किती सुंदर कलर वाटतो आहे मला, तर खूपच आवडले. आणि मला डायरेक्ट बनवायलाही थोडंसं इझी वाटलं. तर तुम्ही करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा. आणि मी आता ही जे बनवते
ती रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आता आपण एक बर्गर बनवायला घेऊया. तर त्यामध्ये हा एक सेसमी सीडवाला बन घेतलेला. तर आधी आता हा बर्गर माझ्या मुलाने त्याच्या स्वतःसाठीच त्यांनी बनवायला घेतला आहे. तर त्यामध्ये त्याने बन घेऊन एक बर्गर सॉस होता तो त्यांनी आधी घालून घेतला आहे. त्यानंतर त्याने पॅटी ठेवली. पॅटीवर त्याने लेट्यूसचं लीफ ठेवलं आणि त्यानंतर टोमॅटो आणि त्याच्या आवडीप्रमाणे ऑनियन वगैरे आणि सॉस घालून त्याने त्याचा बर्गर बनवून घेतला आहे. आणि आता पुढे आपण त्याची प्लेट कशी झाली, कशी बनवली ते आपण बघूया. इथं आमचे ऑलमोस्ट सगळे बर्गर बनवून रेडी झाले. आणि आता हे वेजीस आणि पोटॅटो पण रेडी आहेत. सो मी दाखवते तुम्हाला प्लेट कशी झालेली आमची. तर सो असा हा सुट्टीचा दिवस एन्जॉय केला सगळ्यांनी. तुम्ही कसा घालवला तुमचा सुट्टीचा दिवस नक्की कळवा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. टेक केअर.